प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक स्वतःला महाराज म्हणून घेत दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे वय 31 वर्ष यांचा जामीन अर्ज निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे भोंदू महेशगिरीच्या अडचणीत वाढ होऊन मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप बघता तपास कामावर होणारा संभाव्य परिणाम तसेच आणखी काही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता लक्षात घेता प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश KR जोगळेकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. एका 28 वर्षीय महिलेने या भोंदूबाबा विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून बलात्कारासह अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेला करणी भुताटकी बाधा असल्याचे सांगत धार्मिक विधीच्या नावाखाली तिच्याशी जवळी व नंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर नग्न फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर महेश दिलीप काकडे या भोंदूबाबाला अटक करून न्यायालयात हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर या भोंदूची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत असून भोंदूबाबा महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, निफाड.